संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो त्यांचा, तेची माझे हित करती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करे, भागलिया माझा वाहतील कडे, त्यांची आणि जोडी सर्व सुख, तेची माझे हिता करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करे. तुका वचन बोली रे, तेची माझी हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करे. विठ्ठल समचरण सरोज सांगणीला जगननी तपानी मंडना, तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदैव दिवहास विठ्ठलं चिंतयामि. दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो, धरार्थावतारं कलंकांक तेजो, दिकमो दिवक्त्रं खलानि
समाधी समृद्धी भजना ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा हे करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधनो पावन झालो जराचरी कराया दयाळ करुणा कराया दयाळ हे करुणा करा दयाळा तुमचा राधनो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा अनुग्रह लाधनो पावन झालो जराचरी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पावन झालो जराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहे तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रवरन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जय जय श्री राधा जय 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 गोपीकामर प्रभु जय जय माखन चोर शरण शरण हनुमंत तुम्हार रादूता काय विचार वाटा मजदार सोबटा बाळू मामा मी शरण आलो तुम्हा पाया बाळू मामा मी शरण आलो तुम्हा पाया
विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा तिची माझी हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेविकरिता निवडलेलं अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक आणि भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके लढीवाळ भक्त. नवे नवे तर ज्यांनी हे अवघ स्वराज्य स्थापन केलं आणि असे असणारे छत्रपती शिवाजी राजे आणि राजांनाही उपदेश करणारे राजे. आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे, परंतु तुमच्या हातामध्ये ढाल आणि तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे. असा उपदेश करणारी वैराग राग रसिक संत शिरोमणी जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराया आणि यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल. अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आणि याच अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात की संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा आणि सर्व भावाने भक्तीने त्यांचा दास व्हा. कारण की आजकाल आपण विचार केला तर कुणाची दास होण्याची इच्छा राहिलेली नाही. प्रत्येकाला वाटतं मी मालक असावा, प्रत्येकाला वाटतं मी मालक असावा, परंतु मी दास असावा असं कुणालाही वाटत नाही. परंतु दास्यत्व स्वीकारलं हनुमंतरायांनी. दास्यत्व निकट हनुमंतबाई केले म्हणून देखील रामचरण. दास्यत्व स्वीकारलं हनुमंतरायानं. मग तुकोबाराय सांगतात सर्व भावाने भक्तीने त्यांचा दास व्हा. आणि जर तुम्ही भावाने भक्तीने त्यांचा दास झालात, त्यांच्या चरणावरती शब्दावरती विश्वास ठेवला तर काय होईल? संत तुमचं हित करतील, तुमच्यावरती कृपा करतील. तिची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. आता कृपेविषयी बोलायचं झालं, शास्त्रामध्ये 4 कृपा सांगितल्या. देव कृपा, गुरु कृपा, आत्मकृपा, शस्त्र कृपा. विको थोडासा कमी करा. या 4 कृपा माणसावरती झाल्या पाहिजे. महत्वाची आहे गुरुची कृपा. गुरुची कृपा पाठीवरती असली की बाकी सगळ्या कृपा आपोआप त्याच्या पाठीमागे येत असतात. आणि पुढे तुकोबाराय सांगतात भागलिया मज वाहतील कडे. आता विचार जर केला तर सर्व भगवंताच्या जवळ सर्व संत आहेत, सर्व साधू संत आहेत. कुणी भगवंताच्या बोटाला धरले, कुणी पाठीवरती बसले, कुणी कडीवरती बसले. विठू माझा लेकुर बाळा आणि संगे गोपाळांचा मेळा. या संत युक्तीप्रमाणे सर्व साधू संत अगदी भगवंताच्या जवळ आहेत. अगदी तसंच या परमार्थामध्ये वाटचाल करत असताना एखादा साधक, एखादा भक्त जर या वाटेवरती थकला, भागला, शिनला आणि या वाटेवरती थकल्याच्या नंतर भगवंताप्रमाणे संत महात्मे त्या साधकाला आपल्या कडेवरती उचलून घेतात. आणि म्हणूनच त्या संतांचं उच्चिष्ट पचवण्याची ताकद आणि त्या संतांचं उच्चिष्ट पचवण्याची क्षमता ही तुमच्या आमच्यामध्ये असायला पाहिजे. आता हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता मला सांगा पुरुष वर्ग महिला मंडळ, अभंगाचा सरळ भावार्थ समजला म्हणजे जवळजवळ कीर्तने समजल्यासारखंच आहे. बरोबर आहे का? एकतर हो म्हणा, नाहीतर नाही म्हणा. अभंगाचा सरळ भावार्थ समजला म्हणजे जवळजवळ कीर्तने समजल्यासारखंच आहे. बरोबर आहे का? बोलता येतं ना तुम्हाला? महिला मंडळ बरोबर आहे का? हो म्हणा, नाहीतर नाही म्हणा. हात वर केलं मला काय कळणार आहे? अभंगाचा सरळ भावार्थ समजला म्हणजे जवळजवळ कीर्तने समजल्यासारखंच आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. हा, मग तुम्ही आता झोपी गेले तरी काही हरकत नाही, जाताना उठून देईल तुम्हाला. चालेल का? कोणी झोपायचं नाही, आपलं चिंतन आणखी बाकी आहे. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी प्रत्येक वक्त्याचं कर्तव्य या ठिकाणी आहे की कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा परिहार देणं. तर परात्पर परमेश्वर परम राज्य परमरसिक भक्तवांछल कल्पतरू भक्तवांछल दीनबंधू भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेला हा कीर्तनाचा कार्यक्रम संत बाळूमामांच्या कृपा आशीर्वादानं आणि आपल्या सर्वांच्या भक्तिमय वातावरणानं या ठिकाणी गेले 3 दिवस झाले बाळूमामा म्हणजे साक्षात देवच आपल्या गावामध्ये आला. खऱ्या अर्थानं या ठिकाणी रोज कीर्तनाचा कार्यक्रम होतो आणि आजही या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. महाप्रसादही असतो आणि सर्वच गावकरी मंडळी असतील, बिटकेवाडी तसेच माळवाडी दोनही गावं असतील, सर्वांच्या चरणी या ठिकाणी मस्तक टेकवते. सर्व महाप्रसादाचे अन्नदाते
आणि फार सुंदर असं या ठिकाणी आपण मामांची पालखी आपल्या गावामध्ये आली आणि आपणही फार सुंदर रोज कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आणि अतिशय सुंदर साऊंड सिस्टीमही या ठिकाणी आहे. फार सुंदर सिस्टीम त्यांची आहे. त्यांच्या एका सिस्टीमच्या 2 हो, 2च्या 3 हो, 3च्या 4 हो अशी या ठिकाणी बाळूमामाच्या चरणी प्रार्थना करते. सुंदर सिस्टीम त्यांनी लावली. तसेच गायनाचार्य हरिभक्तपरायण आपल्या गावाचं आपल्या भागाचं भूषण हरिभक्तपरायण श्रीहरी महाराज सायकर असतील. तसेच अविनाश महाराज जांभूळकरही असतील. अतिशय सुंदर त्यांचंही बरोबर ना, त्यांचंही अतिशय सुंदर गायन आहे. काय नाव? पठाडे महाराज असतील. स्वस्ते तनपुरे महाराजांच्या सर्व संस्थेतील विद्यार्थी या ठिकाणी असतील. सर्वजण टाळ वाजवून पावल्या घेऊन या ठिकाणी सुंदर साथ मला करतात. सर्व वा वा, बरं झालं मनाने टाळ्या वाजवल्या. फार सुंदर ते या ठिकाणी टाळ वाजवून पावले घेऊन या ठिकाणी साथ करत आहेत. त्यांच्याही चरणी या ठिकाणी मस्तक टेकवते. आदरणीय तनपुरे महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी या ठिकाणी मस्तक टेकवते. तसेच मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण आपल्या भागाचं भूषण आपल्या भागाचं वैभव गुरुबंधू तेजसदादा खुरंगे फार सुंदर त्यांचंही वादन आहे. त्यांच्याही या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. व तसेच ज्यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग आला तसेच नाना महाराज बिटके असतील त्यांचे या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. आता सर्वांचं नाव घेणं काही या ठिकाणी शक्य नाही, परंतु चरणावरती सर्वांचे एकदम मस्तक टेकवते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी बाळूमामाच्या दरबारामध्ये आज आपण जमलो. खरं तर बाळूमामा म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचा अवतार आहे. साक्षात देवाचा अवतार म्हणजे या ठिकाणी बाळूमामा आहेत. बाळूमामा म्हणजे साधा सुद्धा माणूस नाही. बाळूमामा म्हणजे सामान्य व्यक्ती नाही. बाळूमामा म्हणजे कोण आहेत हे तुम्ही रोज ऐकलंही असेल, इथून मागेही ऐकलं असेल, परंतु जसं जमल तसं या ठिकाणी चरित्र सांगण्याचा प्रयत्न करील. कारण की बाळूमामा म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचा अवतार आहे आणि खरं तर आपलं भाग्य आहे आपण या ठिकाणी. कारण की बाळूमामांच्या दरबारामध्ये कुणीही येत नाही. ज्याला मामा बोलवतात तोच या ठिकाणी दरबारामध्ये येत असतो आणि आपण आलो, आपल्या गावामध्ये मामांची पालखी आली. हे आपलं भाग्य आहे की आपल्याला रोज दरबारामध्ये यायला मिळतंय. हे आपलं तुमचं आणि माझं भाग्य आहे. म्हणून असं बाळूमामा म्हणजे सामान्य व्यक्ती नाही. बाळूमामा म्हणजे साक्षात देवाचा अवतार आहे आणि बाळूमामा म्हणजे मेलेल्याही माणसाला जिवंत करण्याचं सामर्थ्य, मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची ताकद, सामर्थ्य हे माझ्या संत बाळूमामांमध्ये आहे. कुणाला मेलेलं जिवंत केलं बघा. बाळूमामांचा एकदम जिवलग मित्र होता गुंडाप्पा आणि एवढा जिवलग होता, एवढा जिवलग होता आणि तो मित्र होता. परंतु ज्यावेळेस गुंडाप्पा त्या ठिकाणी मरण पावलं, मरण पावल्याच्या नंतर मामांना कळलं की त्यांचा मित्र हा मरण पावलाय. मामांना कळाल्याबरोबर मामांना सांगितलं लोकांनी, तुझा मित्र त्या ठिकाणी वारलाय, तुझा मित्र त्या ठिकाणी गेलाय. मामा अस्वस्थ झाले. विचार केला की बाबा माझा एवढा जीवलग आहे आणि मला सोडून जाऊ शकत नाही, मला सोडून गेलाच कसा. विचार केला. मामा त्या ठिकाणी गेले आणि बघितलं तर काही गुंडप्पाचा देह त्या ठिकाणी पडलेला होता. मामा त्या ठिकाणी गेले आणि त्या गुंडप्पाच्या कपाळावरती डाव्या पायाचा अंगठा टेकवला आणि आकाशाकडे पाहिलं. जगाच्या मालकाला विनंती केली. जगाच्या मालकाला सांगितलं की बाबा तू माझ्या गुंडप्पाला घेऊन जाऊ शकत नाही आणि जगाच्याही मालकानं त्याला जीवनदान परत दिलं. म्हणजे सांगायचं एकच की मेलेल्याही माणसाला जिवंत करण्याचं सामर्थ्य, मेलेल्याही माणसाला जिवंत करण्याची ताकद ही माझ्या बाळूमामांमध्ये आहे. कारण की मित्र होता आणि खरं तर बाळूमामा म्हणजे जीवनामध्ये माणसाचा एकतरी मित्र असावा, परंतु कसा असावा. बाळूमामा म्हणजे मित्र कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे माझे बाळूमामा आहेत. विकू द्यायला दुःख आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवावर तुझी, वाट चुकणार नाही जीवावर तुझी.
खरं तर मित्र जीवनामध्ये असावा, परंतु आपलं सांगून आपलं ऐकून दुसऱ्याला सांगणारा नसावा. तर मित्र जीवनामध्ये कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे बाळूमामा आहेत. मेलेल्याही व्यक्तीला जीवनदान दिलं, मेलेल्या मित्राला त्या ठिकाणी जीवनदान देण्याचं काम त्या ठिकाणी बाळूमामांनी केलं. कारण की बाळूमामा म्हणजे साधा सुद्धा माणूस नाही, बाळूमामा म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचा अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यांच्या दरबारामध्ये येण्याचं भाग्य तुम्हाला आणि मला लाभलं, हे आपलं परम भाग्य या ठिकाणी आहे. असो, बाळूमामा म्हणजे बाळूमामांचा अधिकार, महिमा, सामर्थ्य हे सर्वांनाच माहिती आहे, परंतु जसं जमल तसं सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. असो, अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे सर्वांना माहीतच आहे. जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला. परंतु महाराजांचा अधिकार, महाराजांचा सामर्थ्य जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर तुटका खाट, फुटका माठ आणि डायरेक्ट वैकुंठाची वाट असे असणारे अधिकार संपन्न तुकोबाराया. तुकोबाराय म्हणजे सामान्य संत नाहीत. कोण आहे ते तुकोबाराया? तुकाराम तुकाराम तुकोबाराय म्हणजे सामान्य संत नाहीत. तुकोबाराय म्हणजे एवढा त्यांचा अधिकार मोठा आहे, एवढा मोठा अधिकार आहे, ते अजिबात सामान्य संत नाहीत. नवीन आहे तर तुकोबाराय सतत देवाचं भजन करायचे. नवे तर एवढं भजन करत होते तुकोबाराया की ज्या वाटेनं तुकोबाराय चालायचे ती पायवाट देखील त्या ठिकाणी देवाचं भजन करायचे, देवाचं नामस्मरण करायचे. आता आपली वाट लागली तरी आपण देवाचं भजन करत, परंतु तुकोबाराय करत होते. तुकोबाराय ज्या वाटेनं चालायचे ती पायवाट देवाचं भजन करायची आणि आपली वाट लागली तरी आपण देवाचं भजन करत नाही. तुकोबाराय रात्रंदिवस देवाचं चिंतन करायचे, फक्त आणि फक्त देवाचं चिंतन, दुसरं काहीच त्यांच्या डोक्यात नव्हतं. आणि भजन करून करून त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करून त्या ठिकाणी त्यांना भान राहिलं नव्हतं. स्थळाचं, काळाचं, वेळेचं भान त्यांना त्या ठिकाणी राहिलं नव्हतं. तुकोबाराय रात्रंदिवस देवाचं चिंतन करायचे. असोईसा कोठे आठवची नाही, देही चवी देही भोगदशा, अशी अवस्था तुकोबारायांची झाली होती. आता रात्रंदिवस देवाचं चिंतन करायचं, सारखं चिंतन करायचं. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, गोविंद गोविंद मनाला लागलिया छंद, मनाला लागलिया छंद, मनाला लागलिया छंद, गोविंद गोविंद मनाला लागलिया छंद. रात्रंदिवस देवाचं चिंतन करायचे आणि चिंतन करून भान राहिलं नव्हतं स्थळाचं, काळाचं, वेळेचं, आणि भजन करायचे. परंतु तुकोबारायच्या पत्नी म्हणजे जिजाबाई त्यांना फार बोलत होत्या. तुकोबाराय भजन करायचे पण घरात करत होते का? भंडार डोंगरावरती करायचे, भामचंद्र डोंगरावरती करायचे, गोर डोंगरावरती करायचे. आता जिजाबाई फार बोलायच्या तुकोबारायांना, परंतु बोलत होत्या जिजाबाई, परंतु महाराजांनी जेवण केल्याशिवाय कधी जेवण करत नव्हत्या. आता हे तुमच्या जिजाबाई बघतात का? हे मी तुम्हाला विचारणार नाही, तो अधिकारही मला नाही. परंतु तुकोबारायांच्या ज्या सौभाग्य होत्या, ज्या पत्नी होत्या, महाराजांनी जेवण केल्याशिवाय कधी जेवण करत नव्हत्या, बोलत होत्या त्यांना. आणि महाराज जी माणसं बोलतात ना ती मोकळ्या मनाची असतात, आणि जी बोलत नाही परंतु करायचं ते करतात
ते प्युअर आतल्या गाठीचे असतात. तसं जिजाबाई बोलायच्या, परंतु मनात काही नव्हतं. महाराजांनी जेवण केल्याशिवाय कधी जेवत नव्हत्या. मग आता महाराजांना जेवायचंय, महाराज काही त्यांना घरी सापडत होते का? महाराजांना जेवायचे, महाराज काही घरी सापडत होते का? अजिबात नाही. रोज सकाळी लवकर उठावं, भाजी बनवावी, चपाती बनवावी, टोपल्यात भरावी, ते डोक्यावरती घ्यायचं, निघावं, महाराजांचा शोध घेत घेत त्या ठिकाणी जावं, भंडार डोंगरावरती जावं. तिथं महाराज नाही सापडले, गोरू डोंगरावरती जावं, तिथंही नाही सापडले. कुठंतरी एका जागेवरती महाराज सापडले, चिडावं महाराजांवरती, बोलण्यातून चिड व्यक्त करावी. महाराज अहो कुठंतरी एका जागेवरती थांबत जा ना तुम्ही. शोधायचं किती असतं, रोज एवढी सगळी डोंगर चढायची उतरायची, एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? त्यावेळेस महाराज जिजाबाईला म्हणतात, अगं आवले एक काम कर, तुला रोज एवढे डोंगर चढण्याची आणि उतरण्याची अजिबात गरज नाही. काय करू म्हणे, डोंगर चढण्यापूर्वी त्या पायवाटेला कान लावत जा, आणि जी पायवाट देवाचं भजन करेल समजावं त्या वाटेनं मी गेलोय. आता जिजाबाई वैतागले होत्या, डोक्यावरचं टोपलं घेतलं, दणकन खाली आदळलं. महाराजांना म्हणतात, महाराज अहो इथं माणसाचे थोबाड पटकन विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, तुम्ही सांगायला लागले तुमची पायवाट देवाचं भजन करते, शक्य नाही. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, अगावली करून बघ तू. जिजाबाई घरी आल्या, अख्खी रात्र विचारात गेली की खरंच पायवाट देवाचं भजन करत असेल का. विचार केला, अख्खी रात्र विचारामध्ये गेली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, पूर्ण स्वयंपाक बनवला, भाजी बनवली, चपाती बनवली, टोपल्यात भरली आणि निघाल्या परत महाराजांचा शोध घेत घेत. भर दुपार झाली, सूर्य डोक्यावरती आलाय. आता डोंगर चढायचा, कपाळावरती आठ्या गोळ्या झाल्या, परंतु चेहऱ्यावरती हसू उमललं, मनात भाव जागा झाला. अरे आज आपल्याला आपल्या पतीची पायवाटीवरून परीक्षा घ्यायची की खरंच पायवाट देवाचं भजन करते का, आणि जी पायवाट देवाचं भजन करते त्या वाटेनं माझेच पती गेले का दुसरा एखादा महात्मा गेला हे बघायला हवं. विचार केला तिनं, डोक्यावरचं टोपलं खाली टेकवलं, आपले गुडघे टेकवले आणि त्या पायवाटेला त्या ठिकाणी कान लावला. तर ती पायवाट त्या ठिकाणी देवाचं भजन करत होती. एवढं सुंदर भजन करत होती. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 मेरो राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवाई. मेरो राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवाई. मेरो राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवाई. ती पायवाट त्या ठिकाणी देवाचं भजन करत होती. एवढं सुंदर भजन करत होती. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. एवढं सुंदर भजन ती पायवाट करत होती. आणि जिजाबाई आश्चर्यचकित झाल्या. म्हटलं अरे ही पायवाट तर खरंच देवाचं भजन करते. विको कमी कारण आवाज वाढवा. ही पायवाट खरंच त्या ठिकाणी देवाचं भजन करते. परंतु या वाटेनं माझेच पती गेलेत का दुसरा एखादा साधू महात्मा गेला हे बघायला हवं.
जिजाबाई सरळ वाटेनं वरती गेल्या आणि वरती गेल्याच्या नंतर खऱ्या साधूचं दर्शन त्यांना झालं. मायबाप, ज्या साधूच्या अंगावरती भगवे कपडे नव्हते, धवल वस्त्र आणि शांत मूर्ती, भक्तीचं नामाचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती झळकत होतं. एवढं तेज चेहऱ्यावरती झळकत होतं की सूर्यप्रकाशालाही लाजवेल एवढं सुंदर तेज चेहऱ्यावरती झळकत होतं. जिजाबाई त्या ठिकाणी गेल्या, नतमस्तक झाल्या, हात जोडले आणि अशा असणारं साधूचं नाव म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया. जिजाबाई गेल्या, हात जोडले, नतमस्तक झाल्या आणि आपल्या पतीचा महिमा त्यांना त्या ठिकाणी कळाला. सांगायचे तुकोबाराया म्हणजे अजिबात सामान्य संत नाही. तुकोबाराया म्हणजे कोण आहेत? कोण होते तुकोबाराया? विको द्या. जगण्याचा पाया, चालण्याचे पाया, जगण्याचा पाया, चालण्याचे पाया, विचाराची जगण्याचा पाया, चालण्याचे पाया, जगण्याचा पाया. तुकोबाराय म्हणजे जगण्याचा पाया, चालण्याचे बळ आणि विचारांची कळ तुकाराम. तुकोबाराय म्हणजे अजिबात सामान्य संत नाहीत, फार मोठे आहेत तुकोबाराय. किती मोठे आहेत? अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, आभाळा एवढे तुकोबाराया. ज्यावेळेस आपल्याकडे बघतात, नजर टाकली आपल्यावरती, त्यावेळेस म्हणतात बाबा रे किती पळतात ही लोक. आणि पळत असताना पळता पळता कुठेतरी अविश्वासाची ठेच लागते. त्यावेळेस 10-20 पावलं पुढे पळायचं, ते 10-20 पावलं पाठीमागे पडतात. कुणीतरी पाठीमागून येतं, पुढे निघून जातं. त्यावेळेस विचार करत करत संपूर्ण आयुष्य निघून जातं. कसं सांगावं या लोकांना? जर आपण सांगावं, आपली भाषा या लोकांना कळत नाही आणि जरी कळाली तरी वळत नाही. आणि जे वळालेत आता त्यांनाही दगड मारणारे भरपूर आहेत. कसं सांगावं? त्यावेळेस तुकोबाराय एक विचार करतात की बाबा या जगाला एक सवय आहे की माणूस हा नेहमी दुसऱ्याकडे पाहून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. आता मला सांगा महिला मंडळ, नाकामध्ये नथ कशी घालायची हे आपल्याला अगोदर समजतं का दुसऱ्याचं बघितल्याच्या नंतर समजतं? बोला पटकन, अगोदर समजतं का? तुम्हाला बोलता येतं का? बोलता येतं ना तुम्हाला? मग मोकळ्या मनाने बोला, कारण की कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर असं बसायचं असतं, फ्रेश बसायचं असतं. तुम्ही असे बसलात जसं काही कीर्तन करायच्या दहाव्याला आलात. सगळ्यांनी फ्रेश बसायचं. मला सांगा, नाकामध्ये नथ कशी घालायची हे आपल्याला अगोदर समजते का दुसऱ्याचं बघितल्याच्या नंतर? तुम्हाला नाही विचारलं, त्यांना विचारलंय. सांगा पटकन, बोलता येतं ना? बोला पटपट. नाकामध्ये नथ कशी घालावी हे आपल्याला अगोदर समजतं का दुसऱ्याचं बघितल्याच्या नंतर आपल्याला समजतं? तेही जाऊ द्या. संक्रांतीच्या सणाला आपण 2-2, 3-3 हजाराच्या साड्या घेतो. आता संक्रांत झाली, घेतात ना तुमच्या इकडं? घेतात का? हा, मग 2-2, 3-3 हजाराच्या साड्या आपण संक्रांतीला घेतो. पण हळदी कुंकू लावताना आपण आपल्या अंगावरची साडी बघतो का दुसऱ्याच्या अंगावरची? हा, दुसऱ्याच्या अंगावरची साडी बघतो. हा नियम आहे. प्रत्येक माणूस हा जीवनामध्ये आल्याच्या नंतर दुसऱ्याकडे पाहून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. मग तुकोबाराय त्यांना सांगतात की दुसऱ्याकडे पाहून जीवन जगताय, माझ्याकडे पहा. काय केलं मी माझ्या जीवनामध्ये? येऊन संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला आणि त्यांचा दास झालो अभंगाचा.
हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा. काय केलं तुकोबारायांनी तर संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला. संताचे पाय हा माझा विश्वास, संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला तुकोबारायांना आणि सर्व भावाने भक्तीने त्यांचे दास झाले. आता विश्वास 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 म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणावं विश्वास? विश्वास हा शब्द किती अक्षराचा आहे? किती अक्षराचा आहे पुरुष वर्ग? विश्वास हा शब्द किती अक्षराचा आहे? किती? 3. हा 3.5 अक्षराचा हा शब्द आहे. आता आपलाच नरदेह आपल्या हाताने मोजा. किती हाताचा नरदेह आहे? 3.5 हाताचा नरदेह आहे. मग या 3.5 हाताच्या नरदेहाचं संबंध आयुष्य या 3.5 अक्षरावरती अवलंबून आहे. विश्वास कशाला म्हणावं? ज्याला वाचायला 1 सेकंद लागतो, विचार करायला मिनिट लागतो, समजून गेला दिवस लागतो आणि सिद्ध करून दाखवण्यासाठी माणसाचं संपूर्ण आयुष्य निघून जातं, त्याला विश्वास म्हणतात. कशाला म्हणावं विश्वास? बघा उदाहरण तुम्हाला सांगून जाईल. महाभारताचं युद्ध पेटलेलं आहे आणि त्या युद्धामध्ये पांडवांच्याकडे 7 अश्विनी सैन्य आहे आणि कौरवांकडे पांडवांच्या 1.5 सैन्य हे जास्त आहे. पांडवांकडे फक्त 7 अश्विनी सैन्य आहे आणि कौरवांकडे पांडवांच्या 1.5 सैन्य जास्त आहे. तरी देखील पांडवांकडचे जे बलाढ्य योद्धे आहेत, सर्व योद्धे आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या केसालाही धक्का लागत नव्हता आणि कौरवांकडचे जे बलाढ्य योद्धे आहेत प्रत्येक जण त्या ठिकाणी धारातीर्थ पडत होता, मरणाशी झुंज देत होता. काय करावं? आणि दुर्योधन आपल्या उघड्या डोळ्याने पाहतोय की बाबा पांडवांकडचे जे योद्धे आहेत त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही आणि कौरवांकडचे जे योद्धे आहेत सर्वजण त्या ठिकाणी धारातीर्थ पडलेले आहेत, मरणाशी झुंज देत आहेत, मृत्यूला प्राप्त झालेले आहेत. याचं कारण काय असेल? तो दुर्योधन पितामह भीष्मांच्याकडे आला, म्हटला पितामह मला माहिती आहे, अहो जेव्हापासून युद्ध सुरू झालं तेव्हापासून मी बघतो की पांडवांकडचे जे योद्धे आहेत त्याच्या केसालाही धक्का लागत नाही आणि कौरवांकडचे जे योद्धे आहेत सर्वजण त्या ठिकाणी धारातीर्थ पडलेले मरणाशी झुंज देत आहेत. याचं कारण मला माहिती आहे पितामह, तुम्ही आमच्याकडून आहात, परंतु तुमचं मन तुम्हाला सांगतंय की विजय हा पांडवांचा व्हावा आणि पराजय हा कौरवांचा व्हावा. त्यावेळेस आता हे कठीण कडवट तिखट बोललेलं पितामहांना सहन झालेलं नाही, कारण की जी माणसं सत्यानं वागणारी असतात त्यांना अजिबात काही सहन होत नाही. म्हणतात ना, नाकावर बसलेली माशी सुद्धा त्यांना सहन होत नाही आणि जी माणसं सत्यानं नाहीत ना त्यांना सगळंच चालतं. पितामहांना सहन झालं नाही. पितामह त्या ठिकाणी दुर्योधनाला म्हणतात, दुर्योधना अरे असं लांछन तू माझ्या पाठीमागं लावू नको. असा संशय जर तुला माझ्यावरती येत असेल तर हाच गंगेचा पुत्र याच ठिकाणी शपथ घेतो की उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वीवरती एकही पांडव जिवंत राहणार नाही. आता कौरवांना आनंद झाला, एवढा आनंद झाला, अति आनंद झाला कौरवांना. संध्याकाळ झाली, पांडव मात्र गाढ झोपी गेले, कौरवही त्या ठिकाणी झोपी गेले. पांडव शांत गाढ झोपी गेलेले आहेत, उद्या मरणार आहे, परंतु आज गाढ झोपी गेलेले आहेत, कसली चिंता नाही. परंतु पांडवांच्या संदर्भातील जे काही चांगली लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी झोप येत नव्हती, ते झोपलेच नाही. आणि रात्री 3-3:30 वाजता ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी विश्वाचा मालक बेचैन झाला आणि आला अर्जुनाकडे. अर्जुनाला म्हटलं, अरे अर्जुना, अरे उठ अर्जुना. त्यावेळेस अर्जुन म्हणतात, भगवंता अहो का साखर झोपेचा मूड घालतो? अरे झोपेचा मूड घालायला तुला झोप लागलीच कशी? मग झोपायच्या वेळी झोपायचं नाही, मग काय करायचं? अरे आता झोपलास तर कायमचा झोपशील. म्हणजे मला काय म्हणजे विचारतोस? पितामहाने रणभूमीवरती काही शपथ घेतली माहित नाही का? आणि हो माहिती आहे. काय शपथ घेतली? म्हणजे उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वीवरती एकही पांडव जिवंत राहणार नाही. तू कोण आहे? 2 नंबरचा पांडव तर मीच आहे. मग तरी तू एवढा गाढ झोपी गेलास. त्यावेळेस अर्जुन भगवंताला सांगतात, भगवंता अरे 2 नंबरचा पांडव मीच आहे आणि उद्या मी मरणार आहे हेही मला माहिती आहे. उद्या मी मरणार आहे हे मला माहिती आहे आणि उद्या मी मरणारच आहे हेही मला माहिती आहे. परंतु तरीही मी गाढ झोपी गेलो. याचं कारण सांगतो भगवंता, अरे मला जिवंत ठेवणारा जागा आहे, मला जागा राहण्याची गरज नाही. मला जिवंत ठेवणारा जागा आहे ना, मग मला जागा राहण्याची काय गरज आहे? याला विश्वास म्हणतात.
संतांच्या चरणावरती ठेवा, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. म्हणून हा विश्वास आपण संतांच्या चरणावरती ठेवला पाहिजे. कारण की बऱ्याच काही गोष्टी जीवनामध्ये आल्याच नंतर या फक्त विश्वासावरती अवलंबून असतात. परंतु माणूस जीवनामध्ये आला की विश्वास कुणावरती ठेवा हे माणसाला कधीच कळत नाही. आपण दुसऱ्यावर विश्वास ठेवला की आपला घातच होणार. परंतु देवावर जर विश्वास ठेवला तर त्याचं फळही आपल्याला चांगलं भेटणार. विश्वास ठेवायचा आहे ना, संतावरती ठेवा, देवावरती ठेवा, माझ्या बाळूमामावरती ठेवा. जर तुम्ही बाळूमामावरती विश्वास ठेवला, जर त्या देवावरती विश्वास ठेवला तर बाळूमामा तुम्हाला त्याचं फळ चांगलं दिल्याशिवाय राहणार नाही, किंवा त्याचं चांगलंच काहीतरी देईल. असं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून बाळूमामावरती विश्वास ठेवा. बघा, बाळूमामांवरती विश्वास ठेवल्याच्या नंतर त्याचं फळ किती सुंदर मिळतं याचं उदाहरण तुम्हाला सांगून जाईल. बघा, बाळूमामांचा एक निस्सिम भक्त राहत होता. मारुती भोसले त्याचं नाव होतं. एवढा निस्सिम भक्त होता, एवढा निस्सिम भक्त होता. आणि शेजारीच गळशिंदीच्या माळावरती बाळूमामांचा तळ पडलाय. एवढी भक्ती करत होता मामांची, एवढी भक्ती करायचा. रात्रंदिवस बाळूमामांचं नाव घेतल्याशिवाय कधी पाणी पित नव्हता. मामांचं नाव घेतल्याशिवाय कधी जेवण करत नव्हता. आणि रोज सकाळी उठावं, बागेमध्ये जावं, फुलं घेऊन यावे, त्या फुलांचा हार मामांना बनवायचा आणि मामांच्या फोटोला तो हार घालायचा. एवढी त्याची निस्सिम भक्ती होती. जर घरामध्ये काही नवीन खायला केलं, बाळूमामांना नैवेद्य दाखवल्याशिवाय तो कधी जेवण करत नव्हता, तो कधी खात नव्हता. एवढी त्याची निस्सिम भक्ती होती. आणि एक दिवस त्याच मारुती भोसलेला पॅरालाइज झाला. त्या मारुती भोसलेला पॅरालाइज झाला. त्याच्या हातापायावरून वारं गेलं. आता हात उचलत नव्हता, पाय उचलत नव्हता, हातही हलत नव्हतं, पायही हलत नव्हता. काय करावं? अनेक डॉक्टर उपाय केले. अनेक मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये नेलं, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला नेलं, नगर पुणे फार मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला नेलं. परंतु त्याचा पॅरालाइज काही बरा झाला नाही. अनेक उपाय केले परंतु तो पॅरालाइज त्या ठिकाणी बरा झाला नाही. आणि एक दिवस त्या ठिकाणी गावातली लोक म्हटले की शेजारीच त्या ठिकाणी मामांचा तळ पडलाय, त्या ठिकाणी आपण मारुतीला नेऊन बघू, झाला फरक तर झाला. आणि गावकरी आले, त्या ठिकाणी घोंगडीमध्ये त्या मारुती भोसलेला टाकलं. दोघांनी ती घोंगडी उचलली आणि बैलगाडीमध्ये टाकली आणि निघाले बाळूमामांच्या तळाकडे. मामांच्या तळाकडे चाललेत. परंतु जसं जसं तळ जवळ येत होता तसं तसं तो मारुती मोठ्या मोठ्याने रडत होता, हंबरडा फोडत होता. तळ जवळ आला आणि मामांची गाडी, मामांच्या तळावरती ती बैलगाडी जाऊन पोहोचली. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो मारुती मोठ्या मोठ्यानं रडू लागला. आणि मामांना कळालं माझा मारुती माझ्या भेटीसाठी आलाय. कारण की मामा म्हणजे जगात काय चाललंय हे सर्व मामांना कळतं. मनातलं ही ओळखणारा देव म्हणजे बाळूमामा आहेत. मामांना कळालं मारुती आलाय आणि मारुतीनं त्याला आवाज दिला, अरे मारुती, अरे आलास का रे लेका? त्यावेळेस आता मारुतीला काही बोलता येत नव्हतं, तोंड वाकडं झालं होतं, हातापायावरून वारं गेलं होतं, काहीच त्याला बोलता येत नव्हतं. मग मारुतीला उचललं, मामांसमोर नेऊन मांडलं आणि मामा त्या ठिकाणी मारुतीला म्हणतात, मारुती अरे आलास का? त्यावेळेस मारुती मनामध्ये बोलतोय. मारुती भोसले त्या ठिकाणी मनामध्ये बोलत होता, मामा, अहो मामा तुमच्या तळावरती आलो की, परंतु बघा ना या शरीराचं काय होऊन बसलंय मामा. अहो मामा तुमच्या तळावरती आलो परंतु या शरीराचं काय होऊन बसलंय मामा. तुमची कुठल्या सेवेमध्ये कमी पडलो होतो का अशी कुठली चूक माझ्याकडून घडली होती की त्या चुकीची शिक्षा तुम्ही मला एवढी मोठी दिली. तो मारुती मनात बोलत होता. मामाला त्या ठिकाणी सर्व काही कळत होतं. आणि मामा त्या ठिकाणी मारुतीला म्हणतात, मारुती अरे तू काय बोलला होतास, विसरलास की र? काय बोललो होतो मामा? अरे तू बोललो होता मामा मला दररोज नाही जमलं तरी चालेल परंतु 6 महिन्यातून एकदा का होईना मी तुमच्या तळावरती नक्कीच येत जाईल. विसरलास की र? त्यावेळेस मारुती म्हणू लागला, मामा चूक झाली माझी, माफ करा, पण या चुकीची शिक्षा तुम्ही मला एवढी मोठी दिली. त्यावेळेस मामा म्हणतात, काळजी करू नको, आलायस ना या ठिकाणी आणि झालंय ना तुला पॅरालाइज, परंतु तुला बरं केल्याशिवाय या ठिकाणावरून जाऊन देणार नाही. तू माझ्या मेंढी माऊलीच्या ठिकाणी महिनाभर सेवा कर, तुझा पॅरालाइज बरा झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे मामा. आणि माझा पॅरालाइसच जर बरा होणार असेल तर 1 महिना काय 6 महिने राहायला तयार आहे. आता तोही भक्त होता मामांचा
आणि त्याच दिवशी मामांनी सांगितलं, मारुतीला उचलून साईडला ठेवलं. मामांनी सेवेकरांना सांगितलं, आज आपल्या तळावरती कन्या आणि आंबिलीचा प्रसाद झाला पाहिजे. त्या ठिकाणी प्रसाद बनवला, कन्या आणि आंबिलीचा प्रसाद बनवला. मारुतीला त्या ठिकाणी जेवण वाढलं आणि मामांची आणि त्या मारुतीची नजरानजर झाली. त्या मारुतीला घास खाता येत नव्हता. त्यानं आपला हात तोंडापर्यंत नेला आणि ते जेवण परत सगळं खाली पडायचं. आणि त्या मारुतीची मामांची नजरानजर झाली. डोळ्यातून पाणी आलं मारुतीच्या. त्यावेळेस मामा म्हणतात, मारुती अरे काळजी करू नको, आज खाता येत नाही ना, उद्या नक्कीच खाशील. आणि बघता बघता काही दिवस ओलांडून गेले. आणि त्याच मारुतीला एक दिवस मामांनी सांगितलं, अरे मारुती आज तू मेंढ्यांचं राखण करायचंस. त्यावेळेस मारुती म्हटलं, मामा अहो मला आणखी उभाही राहता येत नाही, मी काय मेंढ्यांचं राखण करणार आहे. अरे तुला सांगतोय ना तर करावंच लागेल. आपल्या जवळ असणारी काठी त्या ठिकाणी त्या मारुतीकडे फेकली आणि सांगितलं, या काठीच्या सहाय्यानं तू चालायचंस. चालू लागला आणि सेवेकरांना सांगितलं, मेंढ्या सगळं त्या ठिकाणी सोडून द्या, तो मारुती मेंढ्यांचं राखण करणार आहे. आणि त्या ठिकाणी मेंढ्या सोडून दिल्या. मेंढ्या सोडल्या आणि मारुती त्या ठिकाणी म्हणू लागला, मेंढ्या सोडून दे. त्यावेळेस सर्व सेवेकरी त्या ठिकाणी मारुतीला म्हणू लागले, मारुती अरे थोड्या दिवस थांब, तुला आणखी नीट चालता येत नाही, उभंही राहता येत नाही, तू काय मेंढ्या राखण करणार आहेस. त्यावेळेस मारुती म्हटला, मामांनी सांगितलंय मला. आणि मामांनी आवाज दिला, अरे म्या सांगितलंय त्याला, मेंढ्या सोडून द्या आणि माझा भुत्या नावाचा कुत्रा आहे तो त्याच्याबरोबर पाठवा. आणि तो कुत्रा आणि मारुती दोघंही मेंढ्या राखत राखत त्या ठिकाणी गेले. आणि मेंढ्या जर कुणाच्या पिकामध्ये जायला लागल्या तर मारुती सांगायचं, भुत्या त्या बकऱ्यांची वळती हाण. आणि तो कुत्रा त्या ठिकाणी मेंढ्या सांभाळू लागला. आणि त्यावेळेस तो मारुती विचार करू लागला, हातामध्ये काठी आहे. आणि तो मारुतीने त्या काठीकडे पाहिलं आणि म्हणू लागला, अरे या मामांचा जर कुत्रा त्या ठिकाणी मेंढ्यांचं राखण करतो तर मी माणूस आहे, मी का नाही करणार. हातामध्ये काठी होती, काठीकडे पाहिलं आणि त्या काठीकडे बघून त्या ठिकाणी म्हणू लागला, भंडारा कपाळी हाती घोंगड काठी, भंडारा कपाळी हाती घोंगडन काठी राखतो, बाळू मामाच्या काठी राखतो, बाळू मामाच्या मारुती भोसलेच्या हातापायावरून वारं गेलं. ज्याचं तोंड वाकडं झालं होतं, त्याचा पाय उचलत नव्हता, हात उचलत नव्हता, तोंडानं बोलता येत नव्हतं, तो मारुती त्या ठिकाणी मेंढ्या राखत राखत त्या ठिकाणी गाणं सुद्धा म्हणू लागला. म्हणजे मला सांगायचं एक की कितीही मोठं संकट असू द्या, माझ्या मामांवरती विश्वास ठेवल्याच्या नंतर त्या विश्वासाचं फळ त्या ठिकाणी भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच मारुतीला त्या विश्वासाचं फळ म्हणजे त्याचा एवढा मोठा झालेला पॅरलेस त्या ठिकाणी त्या बाळूमामानं बरा केला. म्हणजे असे अनेक चमत्कार माझ्या बाळूमामांनी त्यांच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर केले. बघा, आंधळ्याला डोळे आणि मुक्यालाही वाचा देणारा देव म्हणजे बाळूमामा आहे. आणि नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळवून देतात ते म्हणजे बाळूमामा. निपुत्रिकाला ही संतान माझ्या मामानं दिलं. कुणाला दिलं? आप्पाच्या वाडीचा एक मामांचा निस्सिम भक्त होता.
आप्पा शिंगाडे त्याचं नाव होतं आणि एवढी भक्ती करत होता, एवढी त्याची भक्ती होती, परंतु पोटी संतान काही नव्हतं. पोटी संतान होत नव्हतं, लेकरू बाळ नव्हतं, मुलबाळ पोटी होत नव्हतं. मग काय करावं? मग मामांना कसं सांगणार? मामांचं तर निस्सीम भक्त आहे, पण मामांना सांगणार कसं? मग त्यानं एका देवऋषाकडे पाहिलं. आता देवऋषाकडे पाहिल्याच नंतर तो देवऋषीने सांगितलं की एक गाभण मेंढी कापावी लागेल, तेव्हा तुला लेकरू बाळ होईल. आता देवलक्षानं सांगितलं आणि आता लेकराची अपेक्षा याला पण होती की एकतरी संतान पोटी जन्माला यावं. आशा होती, अपेक्षा होती. देवलक्षानं सांगितलं गाभण मेंढीला कापावं लागेल. आता मला सांगा, दुसऱ्याच्या लेकराचा जीव घेऊन आपल्याला लेकरू होईल असा स्वप्नात तरी विचार करेल का माणूस? अजिबात नाही. परंतु त्या ठिकाणी देवलक्षानं सांगितलं मेंढी कापल्याच्या नंतर बरोबर तुला लेकरू बाळ होईल. आता विधी करायचं ठरवलं, कारण की लेकरू लागत होतं त्याच्यासाठी. विधी करायचा ठरवला. तो देवऋषी त्या ठिकाणी आला. विधीचा दिवस त्या ठिकाणी ठरला आणि त्या दिवशी घरामध्ये विधीही चालू झाला. मामांना कळालं, कारण की मामा सर्व जाणते, त्यांना सर्व मनातलं कळतं. मामांना त्या ठिकाणी कळालं आणि मामा त्या ठिकाणी ज्या दिवशी विधी चालू होता राईट त्या दिवशी त्या ठिकाणी आले आणि दरवाजावरती थाप टाकली. अरे ए आप्पा शिंगाडे, दरवाजा उघड. आता आप्पा शिंगाडे होता, घाबरला. काय करावं? फार घाबरला. अरे मामा तर या ठिकाणी, या वेळेला या ठिकाणी कसे? खूप घाबरला. कसं तरी घाबरत त्या ठिकाणी दरवाजाची कडी उघडली तर मामा त्या ठिकाणी त्या आप्पा शिंगाडेला म्हणतात, का रे, बकऱ्यांना चारा पाणी केलं नाही का? बकऱ्यांना चारा पाणी केलं नाही? बकऱ्यांचा आवाज येतोय ओरडल्याचा. कारण की मामा बघा कृपाळू आहेत, दयाळू आहेत. मामा त्या ठिकाणी असं म्हटले, बकऱ्यांना चारा पाणी केलं नाही, बकऱ्या त्या ठिकाणी ओरडण्याचा आवाज येतोय. आणि घरामध्ये आले आणि तो देवऋषी बघितला, मेंढ्या पाहिल्या आणि देवऋषाला विचारलं, अरे आप्पा हे काय आहे? त्यावेळेस आप्पा शिंगाडेने सांगितलं, मामा संतान पोटी प्राप्त होत नव्हतं म्हणून हा विधी आहे. त्यावेळेस मामा म्हणतात, त्या देवऋषाला म्हणतात, अरे आतापर्यंत असे किती जणांचे घर उद्ध्वस्त केलेस? अरे दुसऱ्याचं लेकरू कापून तुला लेकरू होईल अशी अपेक्षा कशी करतो तू? असा विचार तरी कसा केला? अरे तुला लेकरूच लागते ना, संतान लागते ना तुला, मग मला मागायचं ना तू. त्यावेळेस आप्पा शिंगाडे त्या ठिकाणी मामांना म्हणतात, मामा चुकी झाली माझी, माफ करा मला, परंतु मला संतान प्राप्त होत नव्हतं म्हणून मी हा विधी करण्याचं ठरवलं. अरे असं दुसऱ्याच्या लेकराला मारून तुला लेकरू होईल असा विचार पण करू नको, संतानच पाहिजे ना. तर इथे त्या ठिकाणी आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याच्या झाडावरती हात टेकवला आणि सांगितलं, अरे ए आप्पा शिंगाड्या, तुला संतानच पाहिजे ना, तर या आंब्याच्या झाडाच्या साक्षीनं सांगितलं, तुला एक नाही तर तुला 5 पुत्र त्या ठिकाणी होतील. आणि त्या ठिकाणी ती 5 पुत्रही त्यांना झाली आणि ती 5ही पुत्र त्या ठिकाणी हलसिद्धनाथाच्या गावामध्ये आहेत. त्या ठिकाणावरून प्रत्येक अमावस्येला त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये जातात आणि चंद्रभागेमध्ये जाऊन ते पाण्याची घागर भरून घेऊन येतात. आणि हलसिद्धनाथा त्यांच्या आणखीनही मान आहे. ती 5ही पुत्र आता त्या ठिकाणी आहेत. म्हणजे सांगायचं एकच आहे की मामांच्या आरतीमध्ये सुद्धा हे वाक्य आहे, दीनदुबळ्यांना मामा रक्षिती, निपुत्रिकाला मामा संतान देती. म्हणजे निपुत्रिकालाही संतान माझ्या बाळू मामांनी दिलं. विठाल विठ्ठल. म्हणून बाळू मामा म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचा अवतार आहे. बाळू मामा म्हणजे साक्षात जगाच्या मालकाचा अवतार आहे, अजिबात सामान्य देव नाही. कारण की महादेवाचा अवतार म्हणजे बाळू मामा आहेत. बाळू मामा बैल 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 हो
साक्षात जगाच्या मालकाचा अवतार आहे. रुद्राचा अवतार म्हणजे बाळूमामा आहेत आणि बाळूमामा म्हणजे अजिबात सामान्य व्यक्ती नाही. त्यांनी जीवनामध्ये येऊन एवढे चमत्कार केले आणि आपल्या मुख्य मेंढी माऊलीला त्या ठिकाणी घेऊन अनेक माळोरान फिरत राहिले आणि फिरत असताना चमत्कारही जीवनामध्ये केले. नुसते चमत्कार नाही, गोरगरिबांना मदतही केली. बघा, एक शेतकरी होता कर्नाटक विभागामध्ये, कर्ज बाजारानं व्यापून गेला होता आणि एवढं कर्ज त्याच्यावरती होतं, एवढं म्हणजे फक्त 1000च होतं, पण त्या काळी ते 1000 फार मोठे होते. 1000 रुपये कर्ज त्याच्या डोक्यावरती होतं आणि एक दिवस मामा त्यांच्या शेताकडे येणार त्याला कळालं. मामा शेताकडे येणार कळालं आणि मामांकडे गेला. मामा त्या ठिकाणी शेतामध्ये आले, मामांकडे गेला, मामांच्या चरणावरती नतमस्तक झाला, हात जोडले. मामा, आजपर्यंत तुमची ख्याती कीर्ती ऐकून होतो, परंतु आज तुमचं दर्शन घडलं. मामा, एकच इच्छा आहे मामा, एवढी इच्छा पूर्ण करा की माझ्यावरती फार मोठं कर्ज आहे, 1000 रुपये कर्ज माझ्यावरती आहे मामा, तेवढं कर्ज माझं फेडून द्या. मामा म्हटले, अरे काळ्या मातीमध्ये जातोस ना, काळ्या आईची सेवा कर, कधीच काही कमी पडणार नाही. त्यावेळेस तो शेतकरी म्हटला, अहो मामा, सेवाही केली, भरपूर सेवा केली, भरपूर कष्टही करतो, परंतु तरी देखील पिकच निघत नाही. आता मामा दयाळू आहेत, कृपाळू पण आहेत आणि तसे निष्ठुर पण आहेत. मग आता काय करावं? मामांनी त्या ठिकाणी आपल्या जवळच एक काठी पडलेली होती, जमिनीला 2दा त्या ठिकाणी टेकवली तर जमीन त्या ठिकाणी दुभंगली आणि त्या ठिकाणी सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा त्या ठिकाणी बाहेर आला. तो हंडा मामांनी उचलला नाही, त्या शेतकऱ्याला सांगितलं, उचलून त्या ठिकाणी घेतला. तर त्याने सांगितलं, आता मला सांगा, एवढा मोठा हंडा आपल्याकडे आला, आपण त्यातले किती पैसे घेतले असते? किती घेतले असते? हंडा दिला असता का माग? अजिबात नाही, अख्खा हंडा घेतला असता. पण तो देखील शेतकरी प्रामाणिक होता, त्यानं फक्त आपलं कर्ज जेवढं आहे तेवढेच पैसे घेतले आणि परत मामांकडे परत दिले. मामा म्हटले, अरे राहू दे. नाही मामा, एवढंच कर्ज माझ्यावरती आहे आणि ते कर्ज मी फेडल आणि इथून पुढे चांगलं कष्ट करून माझ्याकडे चांगलं खाऊन पिऊन जगल, एवढे कष्ट मी नक्कीच करेल. मग त्यानं ते सांगितलं, मामाने सांगितलं, तो हंडा परत त्याच ठिकाणी ठेवून दे. आणि परत मामानं 2 वेळा त्या जमिनीला काठी टेकवली तर तो हंडा परत आतमध्ये गेला. म्हणजे मामाने फक्त फिरतच नव्हते किंवा चमत्कारच करत नव्हते, तर गोरगरिबांना, शेतकऱ्यांसारख्यांना मदतही बाळूमामा त्या ठिकाणी करत होते. बघा, एका भक्तांनी आत्ता मामांवरती एवढं सुंदर गीत लिहिलं, फार सुंदर वर्णन त्या गीतामध्ये केलेलं आहे. विको द्यायला नव्हतं खायाला घरात, पैपावना दारात, नव्हतं खायाला घरात, पैपावना दारात, अख्ख्या गावाचं कर्ज माझ्या नावावर, अख्ख्या गावाचं कर्ज माझ्या नावावर, आता बंगल्यात राहतो, मोठ्या गाडीनं फिरतो बाळूमामाच्या जीवावर, आता बंगल्यात राहतो, मोठ्या गाडीनं फिरतो बाळूमामाच्या जीवावर, आता बंगल्यात बाळूमामाच्या जीवावर, आता बंगल्यात बाळूमामाच्या जीवावर. समाधान
बाळूमामांची जोपर्यंत साथ नव्हती तोपर्यंत काहीच नव्हतं. आणि ज्या दिवशी बाळूमामा माझ्या आयुष्यामध्ये आले, ज्या दिवशी बाळूमामांची संगत घडली किंवा साथ भेटली, तेव्हापासून कशालाच कमी राहिली नाही. आणि त्याच बाळूमामांच्या जीवावर राहून आज त्या ठिकाणी बंगल्यातही फिरतो, गाडीतही फिरतो, बंगल्यातही राहतो. असं वर्णन त्यानं केलं की त्यालाही त्या ठिकाणी बाळूमामांचा चमत्कार झाला, म्हणून त्यानं एवढं सुंदर वर्णन त्या गीतामध्ये केलं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये आलोयच ना, भक्ती करायचीच आहे. मग कुणाची भक्ती करा, विठ्ठलाची करायची, माऊलींची करायची, कुणाची भक्ती करायचीच आहे. मग तुम्ही कुठल्याही देवाची भक्ती केली, महादेवाची करा, विठ्ठलाची करा, काशी विश्वेश्वराची करा, कुणाची जरी केली ती बाळूमामाला प्राप्त होणार आहे. आणि बाळूमामांची जरी केली तर ती सगळ्याच देवाला प्राप्त होणार आहे. कारण की देव फक्त एकच आहे, फक्त अवतार वेगवेगळे आहेत. आणि म्हणून कुणाची जरी भक्ती केली, कारण की आपली भक्ती जर पाहायला गेलं, आपल्या भक्तीचा आपण विचार केला, आपणही भक्ती करतो, तुम्ही भक्ती करता, आम्ही करतो, परंतु आपली भक्ती कशी आहे? समोर आलं की कुणाची भक्ती करतो आपण? कुणाची? हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा. सोमवारी गेला की भगवान शंकर गेले. आला मंगळवारी कुणाची भक्ती करतो आपण? कुणाची? कुणाची भक्ती करतो आपण? देवीची भक्ती करतो. मंगळवार गेला की देवी गेली, पुन्हा आला बुधवार, कुणाची भक्ती करतो? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बुधवार गेला की परत विठ्ठलही गेला, आला गुरुवार. गुरुवारी कुणाची भक्ती करतो आपण? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुवार गेला की दिगंबरही गेले, पुन्हा आला शुक्रवार. शुक्रवारी कुणाची भक्ती करतो? देवीचीच भक्ती आपण करतो. शुक्रवार गेला परत देवी गेली, आला शनिवार. शनिवारी कुणाची भक्ती करतो? भक्ती आपण करतो. हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार. अष्ट सिद्धिनो निधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता. सिया राम के काज सवारे, मेरा कर उद्धार, पवन सुत विनती बारंबार. शनिवार गेला की हनुमंतराय गेले, पुन्हा आला रविवार. रविवाराला की कुणाची भक्ती करतो आपण? खंडोबाची भक्ती करतो. खंडोबाची कारभारी ना झाली बानो जंगरे. परत रविवार गेले का खंडोबा गेला, परत महादेवाची सुरू.
खंडोबावर शेवट अशी आपली भक्ती, परंतु भक्ती करायची ना, भक्तीच करायची, देवाचं चिंतनच करायचे ना. एक निष्ठेने करा, एक तत्वाने करा, आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विन जीवा सुख नव्हे. जर एका देवाची भक्ती केली, एका देवाला आपलंसं केलं, एका देवावरती निष्ठा ठेवली किंवा एका देवावरती विश्वास ठेवला, तर त्याचं फळ आपल्याला अतिशय सुंदर प्रकारे मिळल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भक्ती करायचीच ना, कुठल्याही देवाची करा, बाळूमामांची करा, कुठल्याही देवाची करा, त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळणार आहे. म्हणून असं या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे बाळूमामांचं भजन आपण आधी या ठिकाणी घेऊ. सर्वांनी आपल्या हातवरती करा. पाठीमागं बसलेले, आजूबाजूला बसलेले, इकडे तिकडे बसलेले सर्वांनी हातवरती करा. ज्यांना एक आहे त्यांनी एक घ्या, ज्यांना दोन आहेत त्यांनी दोन घ्या, आणि ज्यांना नाहीत तुम्ही घ्या खाली. ज्यांना नाहीत त्यांनी नाही घेतली तरी चालतील. घ्या हातवर, राहू द्या असे सकाळपर्यंत. चालन का? नमः शिवाय, नमः शिवाय.